स्वराज्य हेच राष्ट्र हीच देतो ग्वाही प्राणपणाला लावून लढला राजा दिशा नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की वाघ समान आमचा राजा होता गर्दन काळ त्याची कीर्ती गाता गाता आवाज हा घुमणार वीज जशी कडाडे भैरवारी धडाडे वीज जशी कडाडे भैरवारी धडाडे जरी आले मरण जाणे नाही शरणाशी करारी ती तलवार मर्दा लढून या जाती मातीसाठी संस्कृतीची जपली धार सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार 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 सर्वांना नमस्कार। आजच्या शिवराच्या अभिषेक दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मला वाटते प्रत्येक मराठीसाठी हे खूप गौरवाचा दिवस असते आणि आता मी जेव्हा महाराष्ट्राला काम करत आहेत आणि इतक्या वर्षापासून त्यांचं गौरगरिमा ऐकत आहेत तर मला पण खूप अभिमान वाटते की मी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतिहास खाली काम करत आहे। फक्त मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक वेळी आपण जे ऐतिहासिक कुठला पण क्षण साजरा करतो त्याच्या मागे उद्देश काय असते की आपण आपला इतिहास विसरू नये। छत्रपती शिवाजी महाराज
त्यांनी त्यावेळी जे काम केला होता त्याचा आज दिवस आहे, त्याचा साजरा करायचे आहे. त्यामध्ये कुठला पण धर्माला त्यांनी कधीच भेदभाव नाही केला आणि स्वतःला कधी राजासारखं नाही बघितलं की मी राजा आहे आणि बाकी सर्व माझ्या प्रजा आहे. त्यांनी प्रजाच्या सेवा करण्यासाठी ते तख्तवर बसले होते. त्याचं उदाहरण जरी आज आपण घेतो, आपण प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा स्वतःच्या खुर्चीवर बसतो ऍज अ पब्लिक सर्वंट म्हणून बसायला पाहिजे, नॉट ऍज अ पब्लिक ऑफिसर. लोकांच्या सेवा करण्यासाठी आज आपण ह्या सेवामध्ये आलेलो. त्या म्हणून IAS ऑफिसरला काय म्हणतात, भारत प्रशासनिक सेवा. तर प्रत्येक आमच्या कामामध्ये सेवा भाव असायला पाहिजे. प्रत्येक माणसं जे इथे येत आहेत त्याच्यासाठी निरपेक्षता, विदाउट एनी पार्शियलिटी, विदाउट एनी थिंग इन माय मॅल इंटेन्शन इन माय माइंड, मी त्याच्या कसं सेवा करू शकते ते आपल्याला आज त्यामधून घ्यायला पाहिजे एक सीख म्हणून. आणि छत्रपती महाराजांचं जे ओढता होता आणि त्यामधून त्यांचं जे स्वप्न होतं आणि त्यांच्या मागे त्यांनी जे इतकं वर्ष राज्य केले त्यामधून आपण काय आजच्या दिवस आपल्या जीवनामध्ये अनुसरण करू शकतो ते सर्वांनी ठरायला पाहिजे आणि त्या हिशोबाने पुढे जायला पाहिजे. तेव्हा जाऊन हे जे आपण आज पूर्ण दिवस साजरा करतो हे सक्सेसफुल होईल. तर आज तुम्ही सर्व परत जाऊन, मला माहिती नाही तुम्ही ऐकून असे असणार खूप वर्षापासून की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काही गोष्टी केले, पण आज जाऊन स्वतः त्याला नीट वाचा आणि त्यांच्या जीवनामधून एक तरी कुठल्या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये अनुसरण करा. दॅट विल बी खरं पावती असेल आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या संघटनाच्या वतीने पण तुम्ही या. पंकज भाऊ गुलाबी सर यांना सुद्धा विनंती आहे, त्यांचे सर्व सन्मानित सदस्य यांना सुद्धा विनंती आहे.